करून ठेवलं होतं, तर पाव चमच्यापेक्षाही कमी मिठाचं पाणी यामध्ये घालायचं. तेल गरम आहे त्यामध्ये आपण पाणी घालतो, त्यामुळे ही प्रोसेस करताना थोडीशी काळजीपूर्वक करा, नाहीतर अंगावर तेल उडू शकतं. आता मिठाचं पाणी घालून झाल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं वेफर्स तेलावर तळून घ्यायचे आहे आणि जे काही बुडबुडे आहेत ते बघा थोडेसे कमी होतात. वेफर्स आतपर्यंत कुरकुरीत असे तळले गेले आहेत की नाही ते कसं ओळखणार? तर तेलावरचे जे बुडबुडे आहेत ते कमी होतात, म्हणजेच हे वेफर्स परफेक्ट तळले गेले आहेत. आता लगेचच काढून टिश्यू पेपरवर घालून घेऊया, म्हणजे त्यावरचं जे काही एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वेफर्स तळून घ्यायचे आहेत आणि वेफर्स बघाल तर अगदी परफेक्ट जसे तुम्ही विकतचे वेफर्स आणून खाता तसेच वेफर्स तयार होतात. ते जरा सुद्धा लालसर होत नाही. कढईमध्ये जेवढे मावेल तेवढेच वेफर्स घालायचे आहेत आणि मग ते छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. 2 मिनिटं मोठ्या आचेवर तळून झाल्यानंतर मगच त्यामध्ये मिठाचं पाणी